भोंदू अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. सुमारे 1 वर्षापूर्वी खबरदार पुढारी या दैनिकातून पत्रकार दत्तात्रय खेमनर यांनी अशोक खरात याच्या संशयास्पद कृत्यांबाबत स्थानिक वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध केली होती. बातमी छापल्याचा राग मनात धरून खरातने आपल्या हस्तकामार्फत खेमनर यांना धमकावणे, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करणे आणि कायदेशीर नोटिसा पाठवून त्यांना जाणीवपूर्वक त्रास दिल्याने एसआयटी पथकाच्या परवानगीनंतर खेमनर यांनी पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भोंदू खरात आणि त्याच्या इतर 2 सहकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सुमारे 1 वर्षापूर्वी पत्रकार दत्तात्रय खेमनर यांनी अशोक खरात याच्या संशयास्पद कृत्यांबाबत स्थानिक वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमीचा राग मनात धरून खरातने खेमनर यांना धमकावणे, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करणे आणि कायदेशीर नोटिसा पाठवून त्यांची सामाजिक बदनामी करण्याचा प्रयत्न केला. या छळाला कंटाळून अखेर संपादक खेमनर यांनी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत अशोक खरात आणि त्याच्या 2 सहकाऱ्यांवर पत्रकार संरक्षण कायदा, धमकावणे आणि अब्रू नुकसानीसंदर्भात विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. मी माझ्या दैनिक खबरदार पुढारी या वृत्तपत्रामध्ये मागील वर्षी 4 मार्च 2025 रोजी भोंदू कॅप्टन खरात त्याच्या संदर्भातची जी बातमी दैनिकात प्रसिद्ध केली होती. त्यानंतर कॅप्टन अशोक खरात याच्याकडून मला त्या ठिकाणी माझ्यावरती 5 तारखेला वावी पोलीस स्टेशन येथे ज्या ठिकाणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. एवढं करून कॅप्टन खरात न थांबता त्यांनी मला 5 कोटी रुपयाची त्याच्या वकिलामार्फत मानहानीची नोटीस पाठवली. त्यानंतर त्याच्या काही हस्तक्षेप मला रस्त्याने येत असताना त्यावेळी धमकावणं, नवीन नंबरवरून फोन करून धमकी देणे, असा जो प्रकार कॅप्टन खरातने 1 वर्ष माझ्यावरती तुम्हाला त्रास दिला. त्या संदर्भात मी आज स्वतः श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला सक्षम हजर राहून कॅप्टन अशोक खरात याच्या विरुद्ध मी फिर्याद दाखल केली आहे. आणि त्यामध्ये मी त्या फिर्यादीमध्ये कॅप्टन अशोक खरातने जो मला त्रास दिला आणि जो पत्रकारांना लोकशाहीमध्ये पत्रकारांचा जो अधिकार असतो, लोकशाहीमध्ये पत्रकाराला 4थ्या स्तंभाला जो अधिकार असतो तो हिरावून घेण्याचं काम आणि पत्रकाराला दडपशाही दाखवण्याचं काम कॅप्टन खरातने केलं. म्हणून आज त्याला वाचा फोडण्यासाठी मी महाराष्ट्रातील तमाम पत्रकारांच्या वतीने खऱ्या अर्थाने या घटनेला वाचा फोडण्यासाठी आज श्रीरामपूर शहर पोलिसांना सक्षम हजर राहून कॅप्टन अशोक खरात याच्यावरती महाराष्ट्र पत्रकार संरक्षण कायदा व विविध कलमान्वये या ठिकाणी मी गुन्हा दाखल केलेला आहे. काय मागणी आहे? यामध्ये माझी अशी मागणी आहे का कॅप्टन खरात याची खऱ्या अर्थानं श्रीरामपूर पोलिसांनी देखील त्याला ताब्यात घेऊन कॅप्टन खराताचे जे काही हस्तक आजही बाहेर फिरताय त्या हस्तकांची खऱ्या अर्थाने चौकशी झाली पाहिजे. कॅप्टनने जे 2 वेळेस माझ्यावर जीव घेणे हल्ले घडून आणले त्या हल्ल्याची देखील चौकशी झाली पाहिजे. आणि कॅप्टन खरातला आणि जोपर्यंत ज्या पीडित महिलांना न्याय मिळत नाही, कॅप्टनला फाशी होत नाही, तोपर्यंत हा लढा असा सुरू होईल. आणि आपल्या माध्यमातून मी महाराष्ट्राच्या तमाम मीडियाच्या माध्यमातून सांगतो तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मी या ठिकाणी विनंती करतो तर पत्रकार संरक्षण कायदा हा आणखीन कठोर झाला पाहिजे. या कायद्यामध्ये ज्या तरतुदी आहे ते आजही कमतरता भासत आहे. या कायद्यामध्ये आरोपीला तात्काळ अटक झाली पाहिजे. हा नॉन बेलेबल सेक्शन जरी असला तर याच्यामध्ये शिक्षा ही 3 वर्षापर्यंत आहे. ही शिक्षा वाढून ही 15 वर्षाच्या आसपास पूर्ण शिक्षा झाली पाहिजे. 15 वर्षापर्यंत शिक्षा केली पाहिजे. आणि पत्रकार संरक्षण कायदा जो आहे 2019चा त्याच्यामध्ये सुधारणा करून 2026ला ह्या कायद्यामध्ये कठोर शासन झालं पाहिजे, असा कायदा पारित केला पाहिजे. आता हे दत्तात्रय पोपटराव खेमनार यांच्याकडं कॅप्टन अशोक खरात विरुद्ध जे काही पुरावे होते त्या अनुषंगाने त्यांनी जी बातमी लावलेली होती त्यांच्या खबरदार पुढारीला, ते पुरावे स्वतःकडे हस्तगत करण्यासाठी व स्वतःकडे प्राप्त करण्यासाठी अशोक कुमार खरात यांनी पत्रकार दत्तात्रय खेमनार यांच्यावर अनेक वेळा जीव घेणे करण्याचा प्रयत्न केला व जीव मारण्याची धमकी दिली. या अनुषंगाने पत्रकार यांनी आज रोजी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे जी फिर्याद दाखल केलेली आहे, गुन्हा रजिस्टर क्रमांक 239/2026 अन्वये, त्याच्यात पत्रकार संरक्षण कायदा कलम 4 अन्वये व तसेच भारतीय न्याय संहिता कलम 351(2), 115(1) व तसेच 45 अन्वये गुन्हा दाखल झालेला असून सदर गुन्ह्याचा तपास आता श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन यांच्याकडे चालू होणार आहे. व आमची अशी मागणी आहे की आमचे जे पत्रकार आहेत यांना न्याय मिळावा व हे न्यायाचा लढा हा आम्ही त्यांच्यासोबत अखेरपर्यंत चालू ठेवणार आहोत. या घटनेमुळे श्रीरामपूर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याविषयी स्वराज्य समाचार न्यूज 24 वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट.